नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं सहज इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, आज सेशनमध्ये आपण काही जे शब्द आहेत, जसे की बघा मी टायटल दिले, या शब्दांचा वापर शिका. 100% तुमच्या वाक्यरचना चुकणार नाहीत. बघा, हे जे शब्द आहेत त्यांचा एक मूळ शब्द तुम्हाला सांगतो. काय आहे? सम. काय आहे? सम. ह्यालाच आपल्याला काय लावायचंय? बडी. नंतर ह्यालाच काय लावायचंय? वन. नंतर ह्यालाच काय लावायचंय? आणि ह्यालाच काय लावायचंय? वेळ. आणि ह्यालाच काय लावायचंय? हाव. फक्त ह्या समचा वापर बघा. सम हे काय आहे? सम काय? हे सगळेच हे काय तुमचे इनडेफिनेट काय म्हणजे निश्चित या प्रकारची सर्वनामे निश्चित व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करत नाहीत म्हणून किंवा सर्वसाधारण अर्थानेच त्यांचा निर्देश करतात, स्पष्टपणे नावाची जागा घेत नाहीत. म्हणजे हे जेव्हा शब्द तुम्ही वाक्याच्या सुरुवातीला वापरा किंवा वाक्याच्या मध्ये वापरा, ते नामाची स्पष्टपणे जागा घेत नाहीत. आता मुळात पहा, तुम्ही जर तुम्हाला सम कळलं तर मग ह्यांचा वापर सुद्धा तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा, सम हे काय आहे बघा. आधी सम हे विशेषण व सर्वनाम म्हणून वापरतात. सम विशेषण आणि सर्वनाम म्हणजे प्रोनाउन आणि विशेषण म्हणजे काय? ऍडजेक्टिव्ह म्हणून वापरतात. सम हे विशेषण समचा अर्थ काय? ह्या समचा अर्थ काय? थोडा किंवा काही. काय तो? थोडा किंवा काही असा अर्थ होतो. समचा उपयोग अनेक वचनी नामापूर्वी, बघा लक्षात ठेवा, हे खूप महत्वाचं आहे. इथं तुमचा वापर चुकतो, 100% इथं चुकतात. कारण की सम जिथं तुम्ही वापरणार त्याच्यानंतरचा जो शब्द आहे काय वापरायचा आहे? त्याला अनेक वचन करायचे. म्हणजे समचा उपयोग अनेक वचनी नामापूर्वी करताना किंवा मोजता न येणाऱ्या नामापूर्वी करतात. काय म्हणजे समच्या नंतरचा जो शब्द काय असला पाहिजे तुमचा? अनेक वचने असला पाहिजे किंवा जिथं आपण जी गोष्ट आपण मोजू शकत नाही संख्येच्या स्वरूपात ते. आणि ह्याचा वापर नेहमी, समचा वापर हा नेहमी कशात होतो? होकारार्थी वाक्यामध्ये होतो. हे लक्षात घ्या. बघा, आता याच्या वाक्यरचना तुम्हाला हे मी सांगितले याची माहिती. आता ह्याच्या प्रत्येकाच्या वाक्यरचना पाहू आणि त्यांचे अर्थ काय होतात. बघा, सम तर माहिती आहे, थोडा किंवा काही. ओके, आता त्याला बडी लावल्यावर त्याचा अर्थ काय होतो? वन लावल्यावर त्याचा अर्थ काय होतो? वॉट लावल्यावर त्याचा अर्थ काय होतो? बरोबर, अर्थ चेंज होतात. तुम्ही लेक्चर शेवटपर्यंत पाहून तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा, आधी आपण समच्या वाक्यरचना पाहू. लिहून घ्या वाटलंच तर. बघा, मला यावर विचार करण्यासाठी थोडा वेळ पाहिजे. काय? मला यावर विचार करण्यासाठी थोडा वेळ पाहिजे. म्हणजेच आय नीड सम टाइम टू थिंक ओव्हर इट. म्हणजेच काय? मला यावर विचार करण्यासाठी थोडा वेळ पाहिजे. म्हणजे अर्थ काय इथं? थोडा. बघा, त्यानंतर आहे हा आहे काही शहाणपणा. म्हणजे धिस इज सम विजडम. म्हणजे हा आहे काही शहाणपणा. बरोबर. त्याच्यानंतर पहा, काही लोकांनी त्याची तुलना शेक्सपियरशी केली आहे. काय? काही लोकांनी त्याची तुलना शेक्सपियरशी केली आहे. जसं की बघा त्याची वाक्यरचना बघा. Some have compared him to शेक्सपियर्स. ओके, काहींनी त्याची शेक्सपियर सोबत तुलना केली आहे. बघा, ह्याच्यानंतरची वाक्यरचना, तो नेहमी कुठल्या ना कुठल्या अडचणीबद्दल बोलत असतो. आता बघा, ह्याच्यामध्ये संपणे आणि दुसरा अजून एक शब्द आहे. बघा, तो नेहमी कुठल्या ना कुठल्या अडचणीबद्दल बोलत असतो. बघा, वाक्यरचना लिहून घ्या. ही इज ऑलवेज टॉकिंग अबाउट सम प्रॉब्लेम ऑर अदर. आता इथं अर्थ काय झालेला आहे?
कुठल्या ना कुठल्या. ओके, इश्यू बद्दल. ओके, ही झाली वाक्यरचना सम बद्दल. आता ह्याच्यानंतरच पाहू. बर, आता त्याच्यानंतर आहे काय, हे झालं तुमचं समचं. आता याच्यानंतर आहे समथिंग. समथिंगच्या 2 वाक्यरचना देते बघा. पहिली जी वाक्यरचना आहे तुमची, काहीतरी करण्याची वेळ आली आहे. काय, काहीतरी करण्याची वेळ आली आहे. म्हणजे समथिंगचा अर्थ काय येतं, काहीतरी. म्हणजे द टाइम हॅज कम टू डू समथिंग. काय, द टाइम हॅज कम टू डू समथिंग. मग ह्यासाठी तुमचे काळ आणि हेल्पिंग वर्ब्स आणि पॅसिव्ह वॉइस आणि ऍक्टिव्ह वॉइस हे पूर्ण क्लिअर असलं पाहिजे. त्यासाठी माझं एक चॅनल आहे, अतुल सर इंग्लिश क्लास म्हणून. फक्त ग्रामरचे रिलेटेडच फक्त मी तिथे व्हिडिओ अपलोड करत असतो. त्या चॅनलवर जाऊन तुमचे काळ आणि हेल्पिंग वर्ब्स क्लिअर करून घ्या. एका लेक्चरमध्ये फक्त मी एकच कन्सेप्ट त्याच्यामध्ये अपलोड केलेला आहे. बघा, त्याची पॅसिव्ह वॉइस मध्ये वाक्यरचना समथिंगचं. Something is being hidden from me. म्हणजे माझ्यापासून काहीतरी लपवलं जात आहे. म्हणजे मला ह्याच्यामध्ये पॅसिव्ह वॉइसचं काय सांगायचंय, की तुम्ही तो शब्द पॅसिव्ह वॉइस मध्ये वापरा किंवा ऍक्टिव्ह वॉइस मध्ये वापरा, त्याचा अर्थ काय एकच होतो, काहीतरी. काय, समथिंग इथं पण आले, इथं पण आले, बरोबर, काहीतरी. त्याचा अर्थ काय होतो, काहीतरी. त्याच्यानंतर आहे बघा तुमचं समवन. समवनचा अर्थ काय होतो, कोणीतरी. आता इथं समथिंगचं काय होतं, काहीतरी. समवनचं काय, कोणीतरी. मग समवॉटचं काय होईल, मग समहाऊचं काय होईल पाहू. बघा, कोणीतरी दारावर आहे म्हणजेच काय, देर इज समवन. बघा वाक्यरचना घ्या लिहून. देर इज समवन ऍट द डोअर. त्यानंतर काय आहे बघा, मी तुला कुठंतरी पाहिलं आहे. बघा, कुठंतरीला काय म्हणणार तुम्ही, आय हॅव सीन यू समवेअर. समवेअरचा अर्थ काय, कुठंतरी. समोनचा अर्थ कोणीतरी. बघा, आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊया. काय, आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊया. लेट अस गो समवेअर एल्स. काय, आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊया. काय अर्थ झाला त्याचा, लेट अस गो समवेअर. ओके, आता त्याच्यानंतरचं पहा. त्याच्यानंतर आहे बघा तुमचं काय, समवॉट. समवॉटचा अर्थ काय होतो बघा, प्रश्न थोडा कठीण होता. काय, प्रश्न थोडा कठीण होता. म्हणजे द क्वेश्चन वॉज, द क्वेश्चन वॉज समवॉट डिफिकल्ट. म्हणजे प्रश्न थोडा कठीण होता. त्याच्यानंतर बघा, त्या लांब प्रवासानंतर मी थोडा थकलो होतो. काय, त्या लांब प्रवासानंतर मी थोडा थकलो होतो. म्हणजे आय वॉज समवॉट टायर्ड आफ्टर द लॉंग जर्नी. आफ्टर द लॉंग जर्नी. आता ह्याच्यानंतर बघा, समहाव. समहावचा अर्थ काय होतो, इथं समवॉटचा अर्थ काय, थोडा. ओके, बघा, तो कसंही करून आठवड्याला एक पुस्तक वाचतो. तो कसंही करून एक पुस्तक वाचतो. कधी, आठवड्याला. म्हणजे ही somehow manages to read a book a week. बघा, हे वीक म्हणजे आठवडा आणि हे वीक म्हणजे कमजोर.
लक्षात ठेवा स्पेलिंग. त्याच्यानंतरच पहा, मला हे कसंही करून उद्यापर्यंत संपवणं आवश्यक आहे. काय वाक्यरचना बघा, मला हे कसंही करून उद्यापर्यंत संपवणं आवश्यक आहे. बघा, आय नीड टू फिनिश this till tomorrow somehow. काय somehow म्हणजे इथं somehow चा अर्थ काय झालेला आहे, कसेही करून. बघा, ह्याच्यामध्ये आपण समचा आधी अर्थ पाहिला, समवन, समबडी, समवॉट, समवेअर आणि समहाव. बघा, समच्या रिलेटेड ते आपण शब्द पाहिलेत. आता ह्या वाक्यरचनांमध्ये आणि यांच्या माहितीमध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच एक लेक्चर घेऊन येऊ. तर तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.